हे हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत छान अशी टमाट्याची चटणी आणि धिरडे. तर सर्वात आधी घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ. त्यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेली मिरची, लसणची पेस्ट. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चिमूटभर किंवा थोडीशी जास्त हळद टाकायची म्हणजे त्याला छान पिवळा रंग येईल. ते सगळं मिश्रण भिजेपर्यंत आपण टमाट्याची चटणी करूया. त्यासाठी घ्यायचे 2 मोठे टमाटे छान चिरून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं. त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी टाकायची. त्यानंतर आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं. त्यानंतर तिखट जळण्याच्या आतच टमाट्याच्या सगळ्या फोडी मस्त धुवून त्यामध्ये टाकून द्यायच्या. त्याला छान एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, छान कोथिंबीर टाकायची आणि त्याला वाफवायला ठेवायचं. थोड्या वेळातच आपली चटणी तयार होते. तोपर्यंत आपलं जे मिश्रण आपण भिजत ठेवलं होतं ते एका पॅनवर घ्यायचं. एक तवा घ्यायचा. आपल्याला तव्यावर तेल वगैरे टाकायचं आणि ते सगळं मिश्रण एकत्र कालवल्यावर आपल्याला त्याचे धिरडे टाकायचे. छान गोलाकार असे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये मस्त धिरडे टाकून घ्यायचे आणि छान असे धिरडे झाले की म्हणजे दोन्ही साईडने त्याला नीट फ्राय करून घ्यायचं. ते झाले की छान असे सर्व करायचं. सो थँक्यू फॉर वॉचिंग.